तर फायनली मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की मी यूट्यूबवरती 16 तारखेला व्हिडिओ अपलोड केला होता की पावसाची वाट बघणारा शेतकरी वर्ग. हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पण बघू शकताय. पहिला माझा ब्लॉगचा व्हिडिओ होता तो. आणि 16 तारखेला पहाटे 5 वाजता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काल रात्री संध्याकाळीच पाऊस पडलेला आहे. थोडाफार पाऊस मस्त म्हणजे थोडाफार चांगलाच झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या एखाद्या ताण्याला ताण खूप लागते आणि त्याला पाणी प्यायल्याशिवाय जमत नाही, त्याच्यामुळे त्याच प्रकारे त्याला पाणी भेटल्यानंतर त्याचा आत्मा कसा तृप्त होतो, त्याच प्रकारे पिकं पण असे झाले होते की त्यांना पाण्याची गरज होती. म्हणून शेतीमध्ये आता काल रात्री पाऊस पडलेला आहे आणि पिकं बघा कशी तुम्हाला आजूबाजूला हिरवगार दिसत आहे. आधी माझा मुलगी तिकडं माझी मुलगा भेंडीची रोपं लावत आहेत ती शेतामध्ये, ते पाठीमागे दिसत आहेत तुम्हाला. सर्वत्र कसं वातावरण दिसतंय मंडळींनो, बघा ना तुम्ही. आता त्याच प्रकारे आज दुसरा पाऊस पडल्यामुळं दुसरा ब्लॉगचा व्हिडिओ शूट करण्यासाठी मी अजून माझ्या शेतामध्ये आलेलो आहे. आता चला सोयाबीनच्या आतमध्ये जाऊन व्हिडिओ बनवू जरासा थोडा अजून वाढूया. बघू शकताय तुम्ही कसं हिरवगार वातावरण आहे मित्रांनो. म्हणजे रात्रीच्या पावसाने खूपच पिकाला मस्त आधार भेटलेला आहे, चांगलं झालं आहे. परंतु आभाळ तरी पण बघा वरती आलेलंच आहे. ज्यावेळेस फुल पाऊस होईल का त्यावेळेस मस्तपैकी एक व्हिडिओ बनवतो मी, बंधारे वगैरे विहिरी भरल्यानंतर. सर्वत्र हिरवगार दिसत आहे मित्रांनो. आता आलो मी इथंच बसून पहिला ब्लॉगचा व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघू शकताय त्या व्हिडिओमध्ये. आणि इथला थंबनेलला मी असा फोटो काढून ठेवला होता. इकडं बघू शकताय माझी मुलगी परी. परे बघा पायाला चिखल चिटकत आहे, म्हणजे बऱ्यापैकी पाऊस पडलेलाच आहे. चला सोयाबीनकडे जाऊ आपण आता. शेतातील बघा ते पेरूचे झाड आहेत 2, ते लिंबाचं झाड आहे, हा पाठीमागं मूग आहे आणि इकडं सोयाबीन आहे. बघू शकताय तुम्ही मित्रांनो. पायाला चिखल चिटकत आहे, बघू शकता. हे बघा मस्तपैकी पाऊस म्हणजे पेंट वळतला का ना पडलेला आहे. म्हणून पिकं कशी हिरवेगार रान दिसत आहे. हा मूग आहे, बघू शकता. ही सोयाबीन आहे. बघा सोयाबीन कशी दिसते मित्रांनो, हिरवीगार सोयाबीन झाली आता मस्तपैकी. अशा प्रकारे मित्रांनो हे 2 माझ्या शेतातील पेरूचे झाड आहेत बघा, जांबाचे. बघा त्याच्या भोवती पण कसं गवत हिरवगार दिसतंय. रात्रीच्या पावसाने मस्तपैकी सर्व हिरवगार झालंय. सोयाबीन कशी अशी हिरवीगार पडलेली आहे. आणि ते पाऊस नसला तर या पिकांना पण पाणी भेटतच नाही ना. आमची कोरडवाहू शेती, त्याच्यामुळं तर असं आहे सगळं. निसर्गाच्या पाण्यावरती शेती अवलंबून आहे मित्रांनो आमची. बघू शकता इकडं. बघा मित्रांनो परीची चपलीला किती चिखल लागलाय. सगळी चप्पल भरली चिखल्याने तिच्यावर. एवढा पाऊस मस्त झालेला आहे म्हणायचं, चांगला आनंद आहे. महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी कालचा पाऊस पडलेलाच असेल. माझं गाव माली पारगाव आहे. मी बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे. माली पारगाव माझ्या गावाचं नाव आहे. तालुका माजलगाव आहे आणि मी माली पारगावमध्ये राहतो आणि तालुक्याला मजुरी काम करायला पण जातो. त्याच्यामुळे बघू शकता की बहुतांश ठिकाणी कालचा पाऊस पडलेलाच असेल बघा. आमच्या गावाला बी पाऊस पडला. ज्या दिवशी पाऊस नव्हता त्या दिवशी मी ब्लॉग बनवला होता, शेतामध्ये पिकं येऊन बघितले होते. आणि नंतर मी त्याच्यावर बी एक व्हिडिओ बनला आणि पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाऊस पडला. त्याच्यामुळं हा दुसरा ब्लॉगचा व्हिडिओ पण शूट करीत आहे मी. हा पण यूट्यूबला लगेच
अपलोड करणार आहे. तुम्ही नक्कीच बघा हा व्हिडिओ. शेतकऱ्याला काय पाहिजे असो मित्रांनो, फक्त पाणी पाहिजे. मुबलक पाणी भेटलं तर शेतीला, तर शेती करण्यामध्ये त्याला आनंद येतो. आणि पाणीच नसेल तर मग शेती करण्यात उल्हास राहत नाही हो. हातपाय गळून गेल्यासारखे होते त्याचे. प्रत्येक शेतकऱ्याची कहाणी हीच आहे ना, की शेतामध्ये पीक चांगलं यावं, हे व्हावं, पाणी मुबलक असावं. खत बियाणे तर घालतोयच तो, पण शेवटी त्याच्या शेतीला पाणी असेल तर शेती चांगली चालते, व्यवसाय चांगला चालतोय, त्याचा परिवार चालतोय, त्याचा उदरनिर्वाह चालूच असतोय. त्याच्यामुळं आता पुढं बी पाऊस आणि अशीच साथ द्यावी शेतकऱ्याची, आणि फुल पाऊस पडावा मस्तपैकी. आता पुढं पोळा पण येणार आहे, बैल पोळा शेतकऱ्याचा सण आहे तो. त्याच्यावर बी ब्लॉग बनवणारच आहे मी लवकर. आणि असेच वेगवेगळे खेडेगावातील, मी खेड्यातला रहिवासी, मी खेड्यातलेच ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला काय सुचतंय तुम्ही कमेंटमध्ये कळवा, की तुम्हाला कसले कसले ब्लॉग बनवायचे ते बनवून अपलोड करेल मी नक्कीच. तुमची इच्छा तर पूर्णच करणार मी. त्याच्यामुळं तर माझ्या शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्राच्या सर्व रहिवाशांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि ते काय नवीन यूट्यूब चालू आहे हॅपी काहीतरी ते पण करा. ते काय आपल्याला माहीत नाही एवढं विशेष त्या बारेमध्ये, पण आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच ब्लॉग मी नवीन बनवणार आहे आणि तुमच्यासमोर अपलोड पण करणार आहे. तर नवीन ब्लॉग पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.